बरं, शिवाजी महाराजांनी रणनीती कशी आखली? त्यांचं गुप्तहेर खातं काय काम करत होतं? त्यांच्याकडे किती गुप्तहेर होते? अर्थात तुझा अभ्यास खूप आहे इतिहासावरती. खूप म्हणजे खरंच दांडगा अभ्यास आहे. तुझ्याकडे काय काय माहिती? किती गुप्तहेर होते? ह्यामध्ये आपण एकाच गुप्तहेराचं नाव ऐकतो, ते म्हणजे बहिर्जी नाईक. पण ह्यामध्ये जी मदत केलेली आहे ती नानाजी दिघे मोसेगावकर म्हणून आहेत. त्यांनी केलेली आहे. आणि नानाजी दिघे मोसेगावकरांच्या मार्फत जी माहिती आपल्याला मिळते, म्हणजे ह्यांनी काय केलं, फकीराचे वेश बांधलेले आहेत आणि त्या अफझल खानाच्या छावणीत जात आहेत. आणि फकीरांच्या वेशांच्या मार्फत त्या अफझल खानाची शहानिशा करतायत किंवा त्या माध्यमातून अफझल खानाची रणनीती आखायला यांनीच मदत केलेली आहे पूर्णपणे. नानाजी दिघे मोसेगावकर यांचं नाव आपल्याला सापडतं आणि त्यांनी खूप मदत केली. आणि दुसरी माहिती म्हणजे अ, आपण एक अफझल खान निघाल्याची जी स्वारी आहे, म्हणजे एक समर्थ संप्रदाय एक जागृत आहे त्यावेळेस नाही का. तर त्यांनी जी आरती लिहिली ती त्या कालखंडातली आरती आहे. ती सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची. म्हणजे ती विघ्नाची वार्ता आहे अफझल खान निघाल्याची. तर ती सुद्धा माहिती छत्रपती शिवरायांना समर्थन करवे आलेली आहे. आणि समर्थांचं पण एक एक कॉन्ट्रिब्युशन आहे अफझल वधामध्ये.